आदिनाथ कोठारे आणि मृणाल ठाकूर, एक रिफ्रेशिंग कपल आणि एक वेगळं कथानक. हॅलो नंदन एक कम्प्लीट एंटरटेनिंग कमर्शियल मूवी आहे. राहुल जाधव एक चांगलं कथानक घेऊन उत्तम मसाला चित्रपट देऊ शकतो, याचं उदाहरण म्हणजे हॅलो नंदन. चित्रपट पाहण्याची काही कारणं ही अशी. आदिनाथ कोठारे, हो, हे एक महत्वाचं कारण नक्की आहे, कारण आदिनाथची ऍक्टिंग इथे दिसलीये. इनफॅक्ट आदिनाथच्या क्यूट येट राउडी लुकने चित्रपट उचलला गेलाय. सो एक चांगला लुक आणि चांगला अभिनय या दोन्ही गोष्टींचं उत्तम प्रदर्शन केल्याने मराठीतल्या हिरोंच्या लिस्टमध्ये आदिनाथ नक्की विराजमान झालाय. मृणालचा पहिला चित्रपट, पण तिचाही अभिनय आणि वावर खूप सहज आणि चांगला होता. चित्रपटाची कथा अर्थात ड्रामॅटिक आहेच, पण जर इतकी वर्ष बॉलिवूडने दाखवलेला ड्रामा सहन केल्यानंतर मराठीला नाक मुरडला तर आपण भेदभाव करतोय असं होईल. वेल, पण हा ड्रामा खूप मस्त आणि बऱ्यापैकी लॉजिकली गुंफला गेलाय. थोडा अति वाटला तरी कथेचा एंटरटेनिंग व्हॅल्यू नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शन आणि कॅमेरा यांना दिलेली ट्रीटमेंट फार वेगळी आहे. संवाद, पार्श्वसंगीत, गाणी, कॉस्ट्युम्स या 4 महत्वाच्या गोष्टी चित्रपटातले रिफ्रेशिंग एलिमेंट्स आहेत. दिग्दर्शक राहुल जाधव यांच्या पहिल्या विजय असो चित्रपटातल्या बऱ्याचशा लोकेशन्स इथे रिपीट झाल्यात असं दिसतंय. पण मेन गोष्ट खटकते ती म्हणजे पुण्यातल्या ग्रीन सिटी इस्टेटमध्ये राहणारा नंदन अंधेरीच्या ओशिवारा पोलीस स्टेशनच्या परिसरात दिसतो. एनिवेज, अप डाऊन करत असेल, पण ही जागांची गफलत झालीये हे मात्र खरं. नंदनचा फोन हरवतो आणि त्या एका फोनला घेऊन तो इतकं मोठं तांडव उभं करतो का, याची उकल चित्रपटात व्यवस्थित केली गेली आहे. अगदी समाजातल्या भ्रष्ट सिस्टीमच्या विरोधात उभा राहणारा तो अँग्री यंग मॅन वगैरे नाहीये. इनफॅक्ट तो बऱ्याचदा मार खातोय, पण मला नाही चालत या एका गोष्टीवर त्याने ही कथा फिरवलीय. त्यामुळे अर्थातच हे साधेपण जपल्यानेच हा चित्रपट सुसह्य होतो. चित्रपटाचं संगीत अगदी रोमॅन्स, डिस्को, कॅबरे, रॉक असे सगळे प्रकार तुम्ही इथे एन्जॉय करता. अगदी बिगिनिंग क्रेडिट सॉन्ग पासूनच वातावरण निर्मिती होते की पिक्चर में मसाला है, आणि ती अगदी चित्रपटाच्या एंड क्रेडिट सॉन्ग पर्यंत टिकून राहते. सो ही होती 5 कारणं चित्रपट पाहण्याची. चित्रपट कम्प्लीट एंटरटेनिंग पॅकेज असल्याने मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स. सो तुम्ही जा आणि हा चित्रपट नक्की पहा.